सांगायचं झालं तर निखिल थोडा निखिल पाठवतो रे. भारतीय जनता पार्टीचा प्रमुख म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि उपाध्यक्ष म्हणून शहरामध्ये चांगलं काम केलं. शहराचे अनेक अभियान असतील, लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी काम मी केलं. परंतु आज सकाळी मला कळालं की निखिल थोडा निखिल मी जागेवरच आहे, मी कुठेच गेलो नाही. मोबाईल थोडा मागे घे ना. काय एवढे वर्ष सुद्धा कोणते पद नसताना 2017 पासून कोणते पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. 24 तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जाती म्हणून देता साधारण पार्टीच्या मिटिंगला नाही झूम दे ना. त्याचं नाव मला आता मी सांगू शकत नाहीये. परंतु एखादा जो कामच करत नाही आणि शहराध्यक्षाच्या मागं पुढे फिरतो त्याचं एवढंच फक्त काम आहे, त्याला तिकीट दिलं जातं. माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी, युवकांसाठी, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावललं गेलं. नेत्यांच्या विरोधामध्ये माझं काहीही म्हणणं नाही आहे, परंतु लोकांच्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक 27मधील नवी पेठ पर्वतीमधील लोकांसाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केले. तुम्ही ज्या प्रभागात राहता तिथून हाकेच्या अंतरावर तुमच्याच पक्षाचे शहराध्यक्ष राहत होते. या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांना काही कानोसा दिला होता, त्यांना काही सांगितलं होतं का राजीनामा देण्यापूर्वी, या संदर्भातली काही मागणी केली होती का? मागणी मी रितसर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज भरला. मग मी प्रबळ दावेदार तिथं होतो. 24 तास संपर्कात असलेला एक कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे परिचित होतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही अनेक कार्यक्रमामध्ये असताना शहराध्यक्षांना भेटलो, आमदारांना भेटलो, खासदारांना भेटलो. सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर मी ते अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये मोठं इन्कमिंग होत होतं. मेगा प्रवेश असतील किंवा इतर शहरातले प्रवेश आहेत. एक असा नरेटिव्ह सेट झाला होता का की जे जुने आहेत त्यांना डावललं जाणार आहे आणि जे नवीन आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल आणि कुठेतरी भाजपला हेच बुमरँग झालं आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर अन्याय होत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता गप्प बसणार नाही. लोकांच्या सेवेसाठी जर आपण उतरलं तर कुठं तरी हे काम करायचंच आहे. त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने आज हा राजीनामा, भाजपचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश महिलांसाठी अशोकजी हरनवळ आहेत, त्यांच्या काय भावना आहेत? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. काय तुमच्या भावना आहेत? काय नाही, माझं गेले 4 ते 5 दिवस झाला प्रवेश झालेला आहे. माननीय अजितदादा पवार आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि गेले अनेक वर्ष ज्या पद्धतीनं म्हणजे मी 2 टप्प नगरसेवक पक्षनेता होतो, भागाचा विकास तुटलेला, बऱ्याचशा माझे प्रोजेक्ट अर्धवट राहिलेले, ते प्रोजेक्ट पूर्ण करायचे. गेले 9 वर्ष झाले ते प्रोजेक्ट आहे तसे आहेत. आपल्या माध्यमातून बरेचसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा तशी अर्धवट आहे, त्या ठिकाणचे हॉस्पिटल माझ्या अर्धवट राहिलेले आहे. काम पूर्ण करण्यासाठी एकच माणूस, तो पुण्याचा वादा अजितदादा. पुण्याचा वादा आणि अजितदादा ही टॅगलाईन घेऊन अशोकजी हरनवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे. प्रभागातले विविध जी कामं रखडलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण जनतेसाठी कटिबद्ध आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.